गणेशपेट थाना क्षेत्र के गीतांजलि चौक सारडा निकेतन निवासी ऋतु अजीत कुमार सारडा 53 वर्षीय के घर से लाखों के गहने और नकदी चोरी होने का मामला सामने आया है। पीड़िता ने बताया कि दिल्ली जाने की तैयारी के चलते उन्होंने करीब 10 दिन पहले बैंक लॉकर से सोने व हीरे जड़े गहने निकालकर बेडरूम की अलमारी में रखे थे। 9 अगस्त की रात 8:30 बजे 10 अगस्त की सुबह 11:30 बजे के बीच जब उन्होंने अलमारी खोली तो उसमें रखी हीरे की अंगूठी, सोने के गहने कुल 387 ग्राम और नगद 1.70 लाख कुल मिलाकर करीब 21.5 लाख का माल गायब मिला। संदेह घर में पिछले 3 महीनों से काम करने वाले नौकर राज चक्रवर्ती उम्र 35 पर गया, जो उनकी मकान की ऊपरी मंजिल पर किराए के कमरे में रहता था। चोरी के बाद वह घर से गायब था और उसका मोबाइल भी बंद था। पुलिस जांच में खुलासा हुआ कि नौकर का आधार कार्ड नकली था और उसने अपनी पहचान छिपाई थी। असल में उसका नाम राजा मंटू चौधरी उम्र 45 वर्ष, निवासी गारापोटा, जिला नदिया, थाना हंसखली, पश्चिम बंगाल है। गुने शाखा, घरफोड़ विरोधी पथक व साइबर यूनिट की संयुक्त कार्रवाई में टीम ने पश्चिम बंगाल जाकर आरोपी को सोरपुर जिला उत्तर 24 परगना से गिरफ्तार कर लिया। पूछताछ में आरोपी ने चोरी की वारदात कबूल की। पुलिस ने उसके पास से 110 ग्राम सोने के गहने, हीरे जड़े आभूषण, 3 मोबाइल फोन, टैबलेट और 4000 नगद समेत करीब 17.77 लाख का माल बरामद किया। आरोपी को गणेशपेट पुलिस के हवाले कर दिया गया है। आगे की जांच जारी है। दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे ऋतु अजित कुमार सारडा या तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरी राहणारा राज चक्रवर्ती नावाचा नोकर यांनी दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या रात्री दरम्यान त्यांच्या घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे हिरेजडित दागिने आणि काही कॅश असा एकूण 21,05,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे। तक्रार दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस, गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अंमलदार अधिकारी यांनी नमूद आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले। नमूद आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी सारडाजी यांच्या घरी काम करण्यापूर्वी नागपूरमध्ये जिथे जिथे त्यांनी काम केलेलं होतं त्या सर्व ठिकाणी व्हिजिट करून आम्ही आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले। त्यावेळेस त्यांनी स्वतःची ओळख म्हणून जे आधार कार्ड दिलेलं होतं राज चक्रवर्ती नावाचं, ते त्या पत्त्यावर तो पत्ता सुद्धा पश्चिम बंगालमधील पुरिया डिस्ट्रिक्टचा होता। त्या ठिकाणी गणेशपेठ पोलीसची टीम पोहोचली होती। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नमूद आधार कार्ड जे आरोपीने स्वतःच्या ओळखीकरता दिलेलं होतं ते फर्जी असल्याचं आम्हाला त्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। त्यानंतर एक आव्हान सगळ्यांसमोर होतं की नमूद आरोपी शोधण्याकरता कोणाकडे त्याचा फोटो सुद्धा नव्हता। परत मग सर्व स्तरावरून आरोपीचा शोध घेत असताना माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीन कुमार चंद्र रेड्डी सर, पोलीस अपर पोलीस आयुक्त परदेशी सर, पोलीस उपायुक्त माकणीकर सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री डॉक्टर अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष पथक गठीत केलं होतं। त्या पथकामध्ये क्राईम युनिट क्रमांक 3 चे अधिकारी, सायबर सेलचे अधिकारी आणि घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी नेमणूक करण्यात आलेली होती। नमूद पथकाने सदर गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून जो फर्जी नावाने राहणारा राज चौधरी होता त्याचं खरं नाव राजा मंटू चौधरी, राहणार गारापोटा, जिल्हा नदिया व पश्चिम बंगालमधील राहणार असल्याचे निष्पन्न केले आणि नमूद आरोपीला पकडण्याकरता युनिट क्रमांक 3 आणि घरफोडी विरोधी पथकातले 2 अधिकारी, 6 अंमलदार असं 8 जणांचं पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालं। दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी नमूद आरोपीस सोदपूर, जिल्हा उत्तर 24 परगना या ठिकाणाहून नमूद आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपीला पकडल्यानंतर आरोपीकडनं जवळपास 17,77,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। आरोपीस अटक करून पोलीस स्टेशन गणेशपेठ यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। पुढील रिकव्हरी आणि पुढील तपास पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू। चोरी गेलेला मुद्देमाल FIR प्रमाणे 21,05,000 रुपयाचा होता। रिकव्हर करण्यात आलेला मुद्देमाल जवळपास 17,77,000 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकव्हर करण्यात आलेला आहे। पुढील तपासामध्ये अजून मुद्देमाल रिकव्हरी होण्याची शक्यता है। इन BCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज की रिपोर्ट।